ओम, एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे आता उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावरती फडणवीस ठाम असलेले दिसतायत। मनधरणीचे प्रयत्न गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहेत, मात्र फडणवीसांचा निर्धार कायम आहे आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होतीये। यामिनी, महाराष्ट्रामध्ये भाजपला जे काही यश अपयश मिळाले त्याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो आणि या पार्श्वभूमीवरती मी उपमुख्यमंत्री पद सोडण्यास पर्यायाने सत्तेतून बाहेर होण्यास तयार आहे। मला पक्ष संघटनेला पूर्ण वेळ द्यायचा आहे, अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। या भूमिकेवरती ती सातत्याने ठाम आहेत। महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, दिल्लीतही हे प्रयत्न गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहेत, मात्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अशा प्रकारची माहिती मिळते। त्यामुळे आता नवीन प्रश्न असा उद्भवतो की जर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडलं तर त्या उपमुख्यमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार। भाजपचे जे काही महत्त्वाचे नेते, ज्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, गिरीश महाजन असतील, हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांपैकी एक मानले जातात। या कुणापैकी या सगळ्या नावांपैकी कुणाची वर्णी लागते का? सद्यस्थितीत तरी राजकीय वर्तुळामध्ये गिरीश महाजन यांच्या नावाची सातत्याने चर्चा आहे। ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका घेतली त्यावेळेलाच अशा प्रकारच्या खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र यातला दुसरा आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री पद जरी एखाद्या व्यक्तीला दिलं तरी गृहमंत्री पद जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते मुख्यमंत्री असतानाही गृहमंत्री पदावरती कायम होते आणि आता सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद कायम ठेवले। ते गृहमंत्री पद कोणाकडे द्यायचं? कारण येत्या काळामध्ये 4 महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपकडे हे गृहमंत्री पद आहे, त्यामुळे गृहमंत्री पदाबाबत काय निर्णय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपच्या बाबतीत बोलायचं तर भाजपमध्ये या गोष्टीवरून स्पष्ट नाही, मात्र उघड जरी नसलं तरी अप्रत्यक्षपणे 2 मतप्रवाह आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा की न देऊ नये। जो पक्ष संघटनेतला एक मतप्रवाह आहे जो म्हणतोय की सत्तेत राहून फडणवीसांनी आम्हाला सहकार्य करावं, असं एका मतप्रवाहाचं म्हणणं। मात्र दुसरा मतप्रवाह हा उघडपणे व्यक्त होत नसला तरी त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते आहेत जे पक्षावरती एकहाती कंट्रोल ठेवू शकतात। राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी फडणवीस हे एक ट्रम्प कार्ड ठरू शकतात। विविध माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचतील, संवाद साधतील, जेणेकरून पक्षाची स्थिती मजबूत होईल अशा प्रकारची धारणा असलेला एक गट आहे। त्यामुळे भाजपमधले हे जे काही 2 गट आहेत जे अगदी उघडपणे बोलत नसले तरी भाजपमध्ये अंतर्गत स्वरूपात ही चर्चा सुरू आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या निर्णयावर कायम राहतात की ते पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार, त्यांनी जसं म्हटलं की दिल्लीचा सल्ला घेऊनच मी या सगळ्या बाबतीत निर्णय घेईल, त्यानंतर या बाबतीत निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओम, आतापर्यंत जर आपण बघितलं इतक्या वर्षांपासून जेव्हा जेव्हा भाजपवरती कुठल्याही पद्धतीने संकट येईल तेव्हा तेव्हा गिरीश महाजन हे संकट मोचकाच्या रूपाने उभे राहिलेले आपण अनेक आंदोलनं असतील अनेक वेळेला बघितलेलं आहे। यंदाच्या वेळेला पण गिरीश महाजन यांच्या नावाची जी चर्चा होतीये, गिरीश महाजन पुन्हा एकदा भाजपला तारणार आहेत का महाराष्ट्रामध्ये? यामिनी, या सगळ्या चित्रामध्ये याच्या राजकीय परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे केंद्रस्थानी आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या जागी, देवेंद्र फडणवीसांच्या रोलमध्ये नाही तर त्यांच्या जागेवरती कोणाला बसवायचं, उपमुख्यमंत्री पदाच्या रोलमध्ये कोणाला बसवायचं, हा मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे। गिरीश महाजन निर्विवादपणे भाजपसाठी गेल्या अनेक वर्षांपासून, विशेषतः 2014 पासून देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं वजन राजकीयदृष्ट्या वाढल्यानंतर गिरीश महाजन हे त्यांच्या टीम मधले एक कोर मेंबर म्हणून पुढे आले। मराठा आरक्षण असतील किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील त्यामध्ये गिरीश महाजनांनी भूमिका बजावली होती। त्याचप्रमाणे आता जर उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस बाजूला झाले तर गृहमंत्री माफ करतात या सध्याच्या सरकारमध्ये भाजपचा जो काही से आहे, भाजपच्या आमदारांना जे काही महत्व किंवा भाजपच्या आमदारांना जी काही मदत आहे ती गिरीश महाजन हे अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात अशा प्रकारची सध्या राजकीय चर्चा आहे। अशा प्रकारची काही आमदारांची सुद्धा मतं आहेत। त्यामुळे जर गिरीश महाजन यांना भाजपनं सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं तर कदाचित हा भाजपसाठी एक महत्त्वाचा निर्णय मानला जाऊ शकतो। देवेंद्र फडणवीस संघटनेमध्ये आणि उपमुख्यमंत्री पदावर गिरीश महाजन अशा प्रकारचा जर फॉर्म्युला झाला तर तो भाजपमध्ये सर्वमान्य असू शकतो असं सध्या तरी चित्र आहे। यामिनी, अगदी ओम, असे सोबत राहा।